आज या ठिकाणी कैलासवासी पांडुरंग गणाजी लामखडे नाना यांच्या दसऱ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व लामखडे परिवार, आप्तेष्ट, पाहुणे मंडळी सगळे सोयरे, अचानक नानांच्या जाण्यानं अत्यंत शोकाकुल परिस्थिती या परिवारावर आलेली आहे. खरं तर मनुष्याचं जीवन अत्यंत क्षणभराचं जगणं असतं, आयुष्य असतं. कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही. आज आपण सगळे सोबत असतो, उद्या सोबत असू की नाही याची सांगता येत नाही, याची गॅरंटी नाही. सकाळी आपण चहा सोबत घेत असतो, तर संध्याकाळचा चहा सोबत घेऊ की नाही याची शाश्वती नसते. अगदी त्याप्रमाणे गेल्या 10 दिवसापूर्वी आदरणीय नाना आपल्या सोबत होते, पण अचानक देवाचं बोलवून आलं आणि आपला निरोप घेतला नानाने. खरं तर या जगतावर ईश्वराची सत्ता आहे. देणारा तो आहे, नेणाराही तोच आहे. आपण निमित्त आहोत. निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि माझे माझे म्हणून व्यर्थ केला. आपण निमित्त आहोत. देता देवविता, नेता देवविता, याची याची सत्ता काय आहे? भगवान परमात्म्याने या सृष्टीची रचना केली. त्यावेळेला भगवान परमात्म्याने भरपूर जीव बनवले. त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ देह जर कोणता असेल तर तो माणसाचा देह आहे. शास्त्रकार वर्णन करतात की सर्वात श्रेष्ठ देह जर कोणता असेल तर तो माणसाचा देह आहे. असं म्हणतात की भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, ज्ञानोबा तुकोबारायसारखे संत नाही, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, श्रुतीर्थी मानवीसारखी गिरणा जठरा नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, काजळा इतकं काळ नाही, लोण्या इतकं मऊ नाही, आणि माणसाच्या देहासारखा दुसरा देह नाही. सर्वश्रेष्ठ देह जर कोणता असेल तर तो माणसाचा देह आहे. उत्तम, सगळ्यात उत्तम माणसाचा देह आहे. अर्थात सांगण्याचं तात्पर्य सगळ्यात सुंदर जर जमात कुठली असेल तर ती माणसाची आहे. भगवान परमात्म्याने आपल्याला बनवलं, सगळं काही दिलं आपल्याला. दिली इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासी जीवपण भवलो. अर्थात त्या सृष्टीची भगवंताने रचना केली, सगळं काही देवाने आपल्याला दिलं, सगळे हक्के माणसाला आहे. पण खरं तर देवाचे आपल्यावर खूप उपकार आहे. भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये कधीच तो हस्तक्षेप करत नाही, कधीच नाही. कधी म्हणत नाही माझं भजन का करत नाही, हरिपाठ का म्हणत नाही, ज्ञानेश्वरी का वाचत नाही, असं कधी तो आपल्याला सवाल करत नाही. नव्हे नव्हे तर स्वप्नामध्ये येऊन सुद्धा कधी आपल्याला त्याची स्वतःची आठवण करून देत नाही. याचा अर्थ काय? भगवान परमात्मा
कधीच कोणाच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाही. जे आयुष्य आहे ना ते प्रत्येकाला जगण्यासाठी भगवान परमात्म्याने स्वातंत्र्य दिलंय. तुम्हाला कसं जगायचंय एक ज्याने ठरवायचं. सत्कर्म करून जगायचंय, वाईट जीवन जगायचं, हे सगळे हक्क माणसाला दिले. अर्थात पुण्यवानाला जगवणारा तोच आहे आणि नास्तिकाला जगवणारा तोच आहे. पण कधी भगवान परमात्मा कोणाच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाही. अर्थात सगळे हक्क आपल्याला दिले, पण भगवान परमात्म्याने एक गोष्ट त्याच्या हातामध्ये ठेवली, तिचं नाव आहे मरण. हे तेवढे त्यांनी राखून ठेवलं. म्हणून म्हणतात सगळ्या गोष्टीमध्ये माणसाचा वशिला चालतो, पण मृत्यूच्या बाबतीत वशिला नाही चालत. महाराजांनी तर ज्याची दिली तुकोबाराय म्हटले, कितीही मोठा असू द्या, कितीही विद्वान असू द्या, कितीही मोठा सत्ताधीश असू द्या, त्या काळाचं भगवंताचं बोलवून आलं की तिथं कुणाचंच काही चालत नाही. आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना. तुकोबाराय म्हणतात मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे सच्चित जाईल गाई, तुका म्हणे तई यमाज्ञा. अर्थात मायबाप हो, आज नामाच्या गाण्यानं हा परिवार, 2 मुलं असतील, एक मुलगी असेल, पाठीमागे त्यांची सौभाग्यवती पत्नी असतील, जाण्याला दुःख झालंय. दादांनो मायबाप हो, आपल्या सगळ्यांचा प्रवास सोबत आहे. जगामध्ये मृत्यू नावाची गोष्ट अशी आहे की आजपर्यंत तरी कोणाला चुकली नाही. मी रामकथा करतो रामायणामध्ये, गीत रामायणामध्ये खूप सुंदर वर्णन आहे. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात की मरण आजपर्यंत कोणाला चुकलं नाही. गीत रामायणामध्ये फार गोड वर्णन आहे. आपल्या सर्वांचा प्रवास सोबत असतो, पण एखादी काळरूपी लाट आली, ही नदी वाहते ना, आता पूर आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अनेक लाकडं वाहत असतात, अनेक झाडं वाहत असतात, पण समुद्राला जाऊन मिळाल्याच्या नंतर एखादी लाट आली की सगळे दुभंगले जातात. अगदी त्याप्रमाणे आपल्या सर्वांचा प्रवास सोबत आहे. एका परिवारामध्ये असतो, एका गावामध्ये आपण असतो, बरोबर आहे, पण एखादी काळरूपी लाट आली ना, आपल्याला या जगाचा, परिवाराचा, आपल्या रक्ताच्या नात्याचा निरोप घ्यावा लागतो. ते कोणाला चुकत नाही. जगा मरण या तुम्ही सुटला, कोणी प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. क्षणिकतेही आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कोणाचा. मायबाप हो, म्हणून आहे तोपर्यंत आयुष्य इतकं चांगलं जगा. अरे माणसाचा क्षणाचा भरवसा नाही. 10 दिवसापूर्वी नाना आपल्या सोबत होते, इतकं स्वच्छ व्यक्तिमत्व, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, आजही त्यांचा जर चेहरा पाहिला, अरे परमार्थी ते त्यांच्या चेहऱ्यावर संपत आहे. राजविंदा चेहरा, मला कसं दिसतं गळ्यात पवित्र तुळशीची माळ. आळंदी पंढरपूरची वारी करणारं वारकरी व्यक्तिमत्व, रोज आपल्यामध्ये बसणं उठणं असणारं व्यक्तिमत्व गेलं. म्हणून मी प्रत्येकाला प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, प्रत्येक प्रवचनात सांगत असतो की बाबांनो, व्यक्ती आपली आपल्या जवळ आहे ना, तोपर्यंत त्याची किंमत करा. नाही तर कधी कधी बाबाजी साहेब फुले महाराज आपल्याला भेटतात माणसं कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर, महाराज काय हो दादा, 10 वर्ष झालं बहिणीला पुरत नाही, 10 वर्ष झालं भावाच्या दारात पाऊल टाकत नाही. अरे काय बोलतो वेड्या, अरे जोपर्यंत आपला भाऊ रक्ताची माणसं आहेत, हक्काची माणसं आहेत, त्यांच्यावर प्रेम जर झाला, गेल्याच्या नंतर बहिणीकडे चोळी बांगडी घेऊन जातील, उपयोग होणार नाही. अरे आहे तोपर्यंत आपल्या आवडीच्या व्यक्तीचा स्टेटस ठेवा मोबाईलला, गेल्याच्या नंतर विष यू म्हणून स्टेटस ठेवू नका, उपयोग होणार नाही. आहे तोपर्यंत वीज यू म्हणा आणि तुमच्या सोबत आहोत, गेल्याच्या नंतर नाही हो म्हणा. माणसामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, पण काही माणसं उद्या हयातीत कधी बदलत नाही. लाटणं मोडतं पण वागत नाही.
पाण्यातला दगड शेवळतो पण कधी पाजरत नाही. अगदी काही माणसं अशी आहेत नाही त्यांच्यामध्ये कधी बदल होत. मला तर कधी कधी खूप वाईट वाटतं. जी माणसं स्वतःच्या रक्तावर प्रेम करू शकत नाही, स्वतःच्या रक्ताच्या माणसाला स्नेह देऊ शकत नाही, प्रेम देऊ शकत नाही, समाधान देऊ शकत नाही, ती समाजावर काय प्रेम करणार आहे, ती लोकांचं काय भलं करणार आहे, समाजाचं काय भलं करणार आहे तोपर्यंत माणसाला जपलं पाहिजे. आणि बघा माणसाचं जीवन मिळालं ना, माणसासारखंच वागलं पाहिजे. बऱ्याचदा बघा काही माणसं माणूस म्हणून जन्माला येतात, पण बरेच आपण पाहिल्याच्या नंतर लोक म्हणतात महाराज हा माणूस नुसता म्हणायला माणूस आहे हो, पण माणसासारखं जगणं. आता हे व्यक्तिमत्व इतकं गोड आहे. आमच्या बाबाजी शेठनी आमच्या भोले महाराजांनी मला बऱ्याच वेळ सांगितलं की महाराज आळंदी पंढरपूरची वारी आहे, स्वच्छ व्यक्तिमत्व आहे. मला सांगा गेल्याच्या नंतर सुद्धा आपलं तोंड भरून लोकांनी कौतुक केलं पाहिजे, म्हटलं नाही पाहिजे सोमनाथचे बरी घाण गेली आमच्या गावात असं नको म्हणायला. अरे गेल्या खरं तर आहे तोपर्यंत तर लोक तुमचं गुणगान गातील, पण मला असं वाटतं गेल्याच्या नंतर सुद्धा लोकांनी तुमचं गुणगौरव केला पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे. याला जगणं म्हणतात, याला जगणं म्हणतात. जब तक कहीं जिंदगी फुर्सत ना मिलेगी कोई काम से, अरे कुछ वक्त ऐसा निकालो प्यार करणे भगवान से. चांगलं जीवन जगा ना. स्वामी विवेकानंद म्हणतात डेमोक्रेसी बाय द पीपल ऑफ द पीपल. लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे. तसं माणसाने माणसाशी कसं वागावं त्याच्यासाठी केलं जातं. त्याच्यासाठी एक प्रवचन आहे. ज्याला इंजिनियर व्हायचं आहे त्याच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, त्याला शिक्षक व्हायचं आहे त्याच्यासाठी DED कॉलेज आहे, आणि त्याला माणूस म्हणायचं आहे त्याच्यासाठी एक व्यासपीठ आहे. बघा आपण तर ऐकलं असेल, मिळाले आयुष्य चांगलं जगून घ्या. लाभले आयुष्य जितुके ते जगावे चांगले, चालू पावले पुढे जे थांबले ते संपले, घेत लाजू श्वास आता तो पुन्हा लाभणे, मानसाने मानसाची मानसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, मानसाने मानसाची मानसा सम वागणे. चांगलं जगावं. जोपर्यंत हक्काची रक्ताची माणसं आहेत ना त्यांना जपा. आपल्या भावावर प्रेम करा. आज दोघं भाऊ आहेत, एक पैलवान आहे बरोबर, आणि आपल्या निगोजमध्ये ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. दोघं भाऊ आहेत. एका बापाचं आणि एका आईचं जर आयुष्य वाढवायचं असेल ना, खरं सांगू का त्याच्यासाठी काही वेगळं लागत नाही. लई मोठे बनले पाहिजे, तुम्ही आयुष्यात श्रीमंती कमवली पाहिजे, मायबापाला लई अपेक्षा नसते. दोन भाऊ असतील ना त्या दोघांनी एकमेकाच्या अत्यंत प्रेमाने राहिलं पाहिजे ही मायबापाची अपेक्षा. ही त्याच्या व्यतिरिक्त काही मायबापाची अपेक्षा नसते. नको त्यांना तुमच्या सोन्याचा घास चटणी भाकर असले तरी ते मायबाप खायला तयार असतात. दोघं भाऊ असतील आणि एकमेकाची जर ते प्रेमाने अत्यंत समन्वयाने राहत असतील ना, मायबापाचं आयुष्य वाढतं. आज आमच्यासोबत आमचे मोहन महाराज गेले आहे. त्यांनी पाठीमागं आईवडील हयातीत आहे, आईवडील असताना फार मोठा आईवडिलांचा अमृत महोत्सवाचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम ठेवला. मला असं वाटतं त्यांनी आज कार्यक्रम केला आईवडिलांचा, पुढच्या भविष्यासाठी आईवडिलांचं आयुष्य वाढलं जातं. आहे तोपर्यंत आईवडिलांना जपलं पाहिजे, जपलं पाहिजे. पहाडासारखा बाप आहे जोपर्यंत त्या बापाची कधीतरी फाटलेली आपण कोणाला पाहिली पाहिजे, त्या बापाच्या कष्टाची आपण जाणीव ठेवली पाहिजे. आज नाही तर हयातीत मायबापानं लेकरांना खूप शिकवलं, मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, पण बाबाची पेट आजही आम्हाला असे लोक पाहायला मिळतात. पैशाच्या समोर माय काय, बाप काय, बहीण काय, भाऊ काय ओळखायला येत नाही लोकांना, विसरले सगळ्याला. एक पेपरला बातमी वाचली, एक
मुलगा लाखो रुपयाचं अमेरिकेमध्ये पॅकेज घेणारा मुलगा. माताची आई घरी होती एकटी, सांगत होती गावातल्या लोकांना की माझ्या तेवढा राजाला सांगा की दादा मला तिकडे घेऊन जा, आणि तर तू तरी एकदा मला शेवटचं भेटायला ये. पण मुलगा गावातल्या लोकांना सांगत होता लागण तेवढा मी पैसा देतो, काय असं की आईला माझी तिकडं मदत करा. अरे ते पैसा महत्वाचा नाही रे, सगळ्यात महत्वाला मायबापाला काय, मायबापाच्या जीवनामध्ये काय महत्व म्हणतात लेकरं. शेवटचा श्वास घेताना आपले लेकरं जवळ असले पाहिजे ही मायबापाची अपेक्षा आहे. आपण तर सगळे सदन परिसरातील माणसं आहेत, आपल्याला सगळ्यांना माहित आहे कोणाला काही कमी नाही. सध्याच्या काळामध्ये कशाचीच कोणाला कमी करतात. पूर्वीच्या काळामध्ये खायला सुद्धा भेटत नव्हतं, बरोबर आहे की नाही. आज इतके चांगले दिवस आले, पण माणसातलं वर्तन थोडंसं बिघडलं. पैसा कुठं माणसाला माणसाची जाणीव राहिली नाही. म्हणून सांगणं आपलं की महाराज म्हणतात मिळालं आयुष्य हे चांगलं जगा, चांगलं जगा. कारण की आपको मिला है फिरणं मिळेगा, कभी नाही कभी नाही कभी नाही. माणसाचं जीवन मिळालं आहे, आणि इथं कशासाठी मिळालं असेल तर ज्ञानोबा सांगतात तैसे येणे ती शरीर. या मानवी शरीरासारखं शरीर नाही, उत्तम सगळ्यात माणसाचं शरीर आहे. मिळालं ना या आयुष्यामध्ये परोपकार करा, चांगलं उत्तम जीवन जगा. गेल्याच्या नंतर सुद्धा समाजाने आपल्या नावाची नोंद घेतली पाहिजे, असं काहीतरी जीवन जगा. नाही तर का काय मालूम नाही क्या काय कुछ नाही, असं जीवन नका जगू. आमच्याकडे एक म्हण आहे, पखारीचा हिला पाणी वाचा वाचा मिळा, असं नका जगू. आपण गेल्याच्या नंतर आपला विरोधकाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. आज भाऊ नाना गेले, मला सगळे कोण भरून आमचे बाबाचे सेठ असतील, मोहन महाराज असतील, मगाशी रमेश भाऊ वरकडे भेटले, हे सगळे मंडळी कौतुक भरून पाहतो. आपलं गेल्याच्या नंतर चांगलं नाव घेतलं पाहिजे. आणि बाबाचे मगाशी मला म्हणाले की महाराज आज तुम्ही बाप या विषयावर बोला, आई वडिलांचं महत्व सांगा, आणि तुम्हाला आज काय तुमच्या भावना असतील ना आई वडिलांविषयी, सच्चे व्यक्ती महत्व आहे, अत्यंत गोड व्यक्ती महत्व आहे. पुढं पुढं आम्हाला विनाकारण स्तुती करावी लागते, व्यक्ती महत्व तसं नसतं. पण आज मला 100% गॅरंटीने आम्ही सांगतो की व्यक्तिमत्व महान आहे, व्यक्तिमत्व चांगलं आहे. तुम्हाला जेवढं बापाविषयी आईविषयी बोलता येईल तेवढं बोला. खरं तर असे आम्हाला बऱ्याचदा पाहायला मिळतच नाही, असे सांगणारी मिळत नाही. म्हणून अर्थात मिळायला आयुष्य तोपर्यंत मला असं वाटतंय देव संत भक्ती हे नंतरचा विषय. अगोदर माणसावर प्रेम करायला शिका, रक्ताच्या नातावर प्रेम करायला शिका. हे केलं मला असं वाटतं जीवनामध्ये उत्तम मार्गाने जीवन जगणं खऱ्या अर्थाने ही जीवनाची सफलता आहे, ही जीवनाची सार्थकता आहे. मिळायला आयुष्य ज्ञानोबा म्हणतात सगळ्यात उत्तम माणसाचा ध्येय आहे. आणि या माणसाच्या जीवनामध्ये माणसाला जीवनामध्ये पुरुषार्थ साधता येतो, इतर देहामध्ये नाही. इतर देहामध्ये पुरुषार्थ प्राप्ती करता येत नाही. पुरुषार्थ प्राप्तीचं एकमेव देह जर कोणता असेल तो माणसाचा देह आहे. ज्ञानोबा म्हणजे सगळ्यात कठीण जर काय असेल ना, जन्म आणि मृत्यू. जन्म आणि मृत्यू सगळ्यात कठीण येरझार आहे. आजपर्यंत ती येरझार कुणाला चुकवता आली नाही. ज्ञानोबा म्हणतात की हे सारखं घटिकायुक्त चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम यह संसारे खगतुस्तारे कृपया पारे पारे मुरारे. अर्थात ते जन्म मरणाचं राडगाडचं सारखं चालू आहे. उपजेते नाचे नाचले ते पुनरपि दिसे. पण ही येरझार सगळ्यात कठीण आहे. पण ती येरझार कठीण येरझार असली तरी ज्ञानोबा म्हणतात की माणसाच्या देहामध्ये ती संपवता येते तैसे येणे शरीर. इतर देहामध्ये नाही संपवता येत. मिळायला आयुष्य उत्तम परमार्थ करायचा आहे. सगळे आपण सुदन माणसं आहेत. खरं तर सगळे कपाळाला गंध पाहिला की खूप छान वाटतं या परिसरात आल्याच्या नंतर. सगळे वारकरी माणसं आम्हाला पाहायला मिळतात. अर्थात उत्तम जीवन करून उत्तम गेल्याच्या नंतर सुद्धा 4 लोकांनी आपलं चांगलं नाव घेतलं पाहिजे, आपण उत्कृष्ट जीवन करायचं. अर्थात आज हे कोण व्यक्तिमत्व स्वर्गीय पांडुरंग गणाजी जामखेडे नाना गेले, पण गेल्याच्या नंतर आपल्या कर्तृत्वाने आपल्या कार्यानं आजही निगोजकर ग्रामस्थांच्या मुखामध्ये हृदयामध्ये ते जिवंत आहे, जिवंत आहे. मला असं वाटतं जिवंत आहे तोपर्यंत
आवडतच, पण गेल्याच्या नंतर सुद्धा माणसाने जिवंत राहिलं पाहिजे. कारण की एक लक्षात ठेवा, ज्ञानोबाला जाऊन 350 वर्ष झाली तरी सुद्धा ज्ञानोबा तुकोबांचा आपण आदराने नाव घेतो. मला असं वाटतंय गेल्याच्या नंतर सुद्धा कर्तृत्वाने कार्यानं आपल्या कर्मानं आपल्याला कीर्ती आबाधित ठेवता येते. म्हणून ज्ञानोबाने सांगितलं की सगळ्यात उत्तम माणसाचा देह आहे, तुम्ही या देहामध्ये येऊन सगळ्यात कठीण येरदार माणसाची जन्ममरणाची येरदार आहे. ही येरदार सोपी नाही, ही येरदार या माणसाच्या देहामध्ये संपवता येते. म्हणून तुम्ही त्या भगवंताला शरण जा आणि त्या ठिकाणी भगवंताची चांगली उत्तम भक्ती करून ही येरदार संपवा. हे मनुष्य देह मिळाला. म्हणून आज या ठिकाणी कैलासवासी पांडुरंग गणाची गाडगे नानांच्या या दसक्रियेच्या निमित्तानं 2 मुलं असतील, 1 मुलगी असतील. खरं तर आई आणि वडील हे 2 आकाशाच्या उंचीचे पात्र आहे. जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारे अनेक माणसं असतात, पण निस्वार्थ प्रेम करणारं आई आणि बाप असतात. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आपले मायबाप आहेत ना तोपर्यंत त्या मायबापाच्या आपण कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. कारण हाडाचे काढं, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा करून त्या मायबापानं आपल्याला सांभाळलं. आपल्यासाठी काय केलं नाही त्यांनी. स्वतः मायबापानं स्वतःचं शरीर झिजवलं, स्वतःच्या शरीर झिजवून त्या ठिकाणी आपल्याला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, संस्कार दिले. तर त्या मायबापासाठी आपण काहीतरी आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आमच्या मोहन महाराजांनी मायबापाच्या हयातीत आहे तोपर्यंतच मायबापाचा अविष्ट चिंतन सोहळा साजरा केला. मला असं वाटतं गेल्याच्या नंतर नाही ती माय पाहिला, नाही तो बाप पाहिला, आहे तोपर्यंत त्या मायबापाचे आशीर्वाद घ्या. गेल्याच्या नंतर तर सगळेच करतात तो. पण एक लक्षात ठेवा, आज पारासारखं व्यक्तिमत्व, बाप नावाचं व्यक्तिमत्व, खरं तर आईविषयी बोलणं सोपं असतं. एखाद्या आमच्या मायबाऊलीला सांगितलं ना, काही या आईविषयी 2 शब्द बोला, 5 मिनिटं नाही, माऊली 10 मिनिटं बोललं, माझी आई अशी होती, माझी आई कशी होती, मला लई जीव 10 मिनिटं बोलेल. पण बापाविषयी बोलत असताना बऱ्याचदा माणसाची जीभ साचरते, काय बोलावं बापाविषयी. कारण की बघा, बापाविषयी बोलणं तसं कठीणच आहे. कारण की आई प्रेमाचा, स्नेहाचा बोलावा देणारे असते. म्हणून आईविषयी बोलले का नाही सुलभ जातात. पण बापाचं व्यक्तिमत्व जरा कठोर असतं, रागीत व्यक्तिमत्व आहे, थोडंसं शिस्तबद्ध व्यक्तिमत्व असल्यामुळं बापाबद्दल बोलायला सहजासहजी कोणी गजावत नाही. पण एक सांगू, आई आणि बाप हे आकाशाच्या उंची दोघेही समान आहे. त्याच्यामध्ये आपण तुलना करू शकत नाही. आई जेवढी महत्वाची आहे ना, तेवढा बाप सुद्धा महत्वाचा आहे. हे बघा, आई आणि बाप, आईचं जे पात्र आहे ते स्नेहाचं आहे, प्रेमाचं पात्र आहे. पण बापाचं जे पात्र आहे ना, ते त्यागाचं पात्र आहे. बघा तुम्ही, रामायणामध्ये रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास झाला. सगळ्या अयोध्येला माहीत होतं, पण कौशल्या मातेला माहीत नव्हतं. ज्यावेळेला माहीत होतं कौशल्या मातेला, कौशल्या माता शोक करायला लागते, रडायला लागते की राघव तुझं कसं होईल बाबा. आता कोठे पिसील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्य दाणी, वरोधुनी एरे माझ्या श्रीरामा. अशी खेद चिंता व्यक्त करणारी कौशल्या माता सगळ्याला दिसते. पण माझा राम वनवासाला गेला, रामाच्या पश्चात राम राम म्हणत प्राण सोडणारा राजा दशरथ कोणाला दिसत नाही. भगवान श्रीकृष्णाचा कारागृहामध्ये जन्म झाला, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाविषयी चिंता व्यक्त करणारी देवकी माता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. वसुदेवाना म्हणते की सोडा सोडा मेथी, लपवा लपवा जगदेठी, झडी कंसाची कळेल माझ्या बाळाला माहीत. अशी चिंता व्यक्त करणारी देवकी सगळ्याला दिसते. पण माझा कृष्ण, माझं लेकरू वाचलं पाहिजे याच्या करिता नाकात तोंडात पाणी जाईपर्यंत सुखरूप गोकुळामध्ये पोहोचवणारा वसुदेव आपल्याला दिसत नाही. म्हणून तर सांगितलं, आई जे पात्र आहे ते पडद्याच्या समोरचं पात्र आहे, आणि बाप जे पात्र आहे ते पडद्याच्या पाठीमागचं पात्र आहे. आपल्याला वाटतो आपला बाप रागीट आहे, आपल्याला वाटतो आपला बाप आपल्याला चिडतो, आपल्याला धड
करतो, पण एक लक्षात ठेवा, बाप काय असतो माहिती आहे? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. अरे कितीही रागवला तर माया त्याची अमाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात मध्यभागी दीप स्तंभाची झाक आहे. तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस बाप आहे दादा. त्या बापाचं व्यक्तिमत्व नारळासारखं असतो, बाहेरून टणक आहे. नारळ बाहेरून टणक असतं, पण फोडल्याच्या नंतर आतमधून मधुर पाणी देतं, गोड पाणी देतं. आपली बाप तसाच आहे. आईसारखं प्रेम, आईसारखा ओलावा प्रेमाचा, आईसारखं स्नेह त्याला नाही करता येत, प्रेम नाही दाखवता येत. पण मायबाप हो, बाप कसा असतो माहित आहे? तुकोबाराय वर्णन करतात. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंती वाळवणी. कुरवंती मध्ये शरीर, अरे उन्हा तानामध्ये शेतामध्ये राबणारा आपला बाप सर्व आयुष्य कोणासाठी खर्च करत असेल तर आपल्या लेकरासाठी, मुलासाठी खर्च करतो. आपुली कुरवंती वाळवणी, एकाएकी केला मेरासीचा धनी. आयुष्यभर कमवलेली संपत्ती असेल, मला असं वाटतंय की सगळी लेकराच्या स्वाधी करून जातो. एवढं उदाहरण किंवा कोण आहे जगावर? एक सांगू का नाही बापू, बऱ्याचदा आता परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी शक्य होत नाही, पण एक मी वाक्य सांगत असतो स्वाभिमानाने. एखाद्या बापाने नसेल बंगला करून ठेवला, आणि नसेल आमच्या बापाने आम्हाला गाडी घेऊन ठेवली, नसेल आमच्या बापाने प्रॉपर्टी घेऊन ठेवली, पण आमच्या बापानं लाखातलं वाक्य सांगतो, आमच्या बापाने कधी आम्हाला वाईट मार्गाला जाऊ दिलं नाही. आमच्या बापाने आम्हाला चांगले संस्कार लावले. हीच आमच्यासाठी सर्वात मोठी श्रीमंती आहे. ही श्रीमंती असते सगळ्यात मोठी. सगळ्यांना नाही शक्य होत परिस्थितीमुळे. पण मायबाप हो, बाप काय असतो सांगू? आळंदीजवळ तुळापूर नावाचं गाव आहे. आळंदीजवळ तुळापूर नावाचं गाव आहे. तिथं धर्मवीर संभाजी राजांची समाधी आहे. त्याच तुळापूर गावामध्ये माझ्या संभाजी राजांना औरंगजेबाच्या माणसाने कैद केलं. बाप काय असतो बघा. बापाची आठवण कधी येते हेच तुम्हाला सांगतो. छोट्या छोट्या गोष्टी आईची आठवण येते हो. ठेच लागली ना माणूस सहज म्हणतो आई ग. काटा टोचला की माणूस सहज बोलतो आई ग. पण ज्या वेळेला एखाद्या रस्त्याने जात असताना भरधाव गाडी येते आणि त्यावेळेला अचानक तो व्यक्ती ब्रेक दाबतो ना, त्यावेळेला आपल्या तोंडातून आपण बाप येतो. छोट्या छोट्या संकटात आई आठवते, पण ज्यावेळेला माणसाला तोडणारी संकट नसतील, चेतणारी संकट नसतील, त्यावेळेला बाप आठवतो. आणि तो बाप हिमालयासारखा असतो. संभाजी राजांना औरंगजेबाच्या माणसाने तुळापुरीचं कैद केलं, साखळदंडाने मानलं आणि हाल हाल करत औरंगजेबाच्या समोर संभाजी राजांना हजर केलं. औरंगजेब असा सत्तावर बसलेला होता. औरंगजेब सत्तावरून खाली आला आणि संभाजी राजाकडे बोट दाखवत म्हणाला यही एका संघा. असं म्हटल्याबरोबर संभाजी राजाच्या डोळ्यात पाणी आलं. झालं माहित आहे, मला साखळदंडाने मारलं, माझा अपमान केला, मला हाल हाल केलं, म्हणून संभाजी राजाच्या डोळ्यात पाणी नाही आलं. पण संभाजी राजाच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडतं. संभाजी राजांचे डोळे भरून येतात. संभाजी राजे म्हणतात छत्रपती शिवाजीराजे भोसले असते तर माझ्या बापाने नाश करण्याचा सामना करून मला सोडवलं असतं. अरे बाप गेला, जीवनातील आधार जमला नाही बापू. अरे लय मोठा बाप आधार असतो. बाप असला ना एक लक्षात ठेवा, अरे म्हातारा बाप असू द्या तुमचा आणि तुमच्या बंगल्याच्या समोर बसलेला असू द्या, अरे लय बंगल्याला तुमच्या शोभा असते. ज्या दिवशी आपला बाप जातो ना त्या दिवशी आपल्या बंगल्याची शोभा होती, कमी होती बाबा. लक्षात ठेवा, लय मोठा बाप आधार असतो. अरे आमच्या माय बाबाच्या बसल्यात मायेचा आनंद कुठपर्यंत असतो. अरे जोपर्यंत मायेला बाप जिवंत आहे आणि जोपर्यंत मायेला माय जिवंत आहे ना तोपर्यंत मायेचा आनंद आहे. आणि एकदाचा पाहण्यासारखा मायेचा बाप गेला की मायेला जाताना ती मायबापी संकोच करते. आता जावं की कसं
का माहेरात माझा बाप राहिला नाही. 15 वर्षाची पोरगी आईला विचारते, आई ए आई काय बेटा, आता पहिलं नाही तू मामाच्या गावाला जायची, आता काय जात नाही. माय काय म्हणते माहिती, अगं बेटा माझा माहेरातला बाप राहिला नाही, माझी माहेरातली माय राहिली नाही, आता मला नाही आवडत माहेर. अरे जोपर्यंत माहेरात माय बाप असतात ना, माझ्या कोणत्याच बहिणीला कोणाला विचारण्याची गरज नाही माहेरला जावं. अरे वर्षातून 4-4 वेळेस माहेरला जाते, पण ज्या वेळेला माहेरचा बाप जातो ना त्यावेळेला नाही जावं वाटत. म्हणून एका माऊलीचं जे वाक्य ऐकू होतं, ती माऊली म्हणते ज्या वेळेला आम्ही माहेरला जातो ना, ज्या वेळेला आमचे मायबाप म्हणत असतात, हे ताई हे दिदे आम्ही आहे तोपर्यंत येत जावे. आणि खरं सांगू, जोपर्यंत मायबाप असतात ना तोपर्यंत कितीही गरीब मायबाप असू द्या, ते मायबाप आपल्या लेकीची पिशवी कधीच रिकामी देत नाही, कधीच रिकामी. या माय माऊल्यांना विचारा, लेक जर साधारण माहेरी आली ना, त्या लेकीच्या पिशवीमध्ये ती माय तांदूळ टाकेल, डाळ टाकेल, पापड्या टाकेल, कुरड्या टाकेल, आणि आजच तिच्या घरी श्रीमंती. पण ती आईची वेळी माया असते. लय प्रेम करते हो आई सुद्धा. माय जेवढी प्रेम करते तेवढा बाप सुद्धा प्रेम करतो. लेकीला कशाची कमतरता भागू देत नाही. पोरीला सांगत असते, तुला काय कमी लागलं मला मागं जा, वेड्यावाणी करायचं नाही, चांगलं राहायचं. हे सांगू का, लेकीचं आणि बापाचं नातं आहे ना लय आगळं वेगळं असतो. सगळ्या घराची काळजी घेणारा बाप असतो. सगळ्या बापाने आपल्या डोळ्यासमोर आला, सगळ्या घराची काळजी घेणारा बाप असतो, पण बापाची काळजी घेणारी लेक असते. लक्षात ठेवा, लेक असते. त्याच्यामध्ये काही माता मावल्या बसल्या, आमचा पिढी दिलाय, दारू पिणारे लोक, व्यसन करणारे लोक आहेत, सगळ्याला चांगले मालक भेटतात असं नाही. त्या मुलीच्या जीवनामध्ये किती समर्पण असतं माहित आहे. त्या माता मावल्याच्या जीवनामध्ये एखाद्या माय माऊलीला जर दारुड्या नवरा मिळाला, बापाने लग्नाला खूप खर्च केलेला असतो, पोरगी सासरी नांदायला जाते, महिना 6 महिने बापाचं जर फोन गेला ना पोरीला, बाप फोन करून विचारतोय, हे ताई कशी आहे ग? पोरगी म्हणते, बाबा चांगली आहे बाबा. पण पोरीचा कंठ दाटून येतो, डोळ्याच्या पापण्यापर्यंत पाणी येतं, पण पोरगी रडत नाही, बापाला दुःख सांगत नाही. बापाला कसं सांगू की बाबा तो माझ्या आयुष्यासाठी तुम्ही जोडीदार निवडला ना बाबा, तो व्यसनी आहे, दारू पिणार आहे, नाही सांगत पोरगी. आताच्या पोरीचं नाही सांगत, पण जुन्या पोरीचं सांगतो मी तुम्हाला. याच्यामध्ये माता मावल्या बसल्या आहेत, तशा नवऱ्याबरोबर शेवट प्रपंच केला होता, शेवटच्या श्वासापर्यंत. पोरगी बापाला सांगत नाही, बाबाचा फक्त बापाला उलट सांगते, बाबा चांगली आहे, आनंदी आहे बाबा, काही काळजी करायची नाही बाबा, लई चांगलं मला माहेर मिळालं बाबा, माझा नवरा चांगला आहे, सासू चांगली आहे, सासरे चांगले बाबा, आई वडिलांप्रमाणे प्रेम करतात. बापाला आनंद होतो, चांगलं झालं माझ्या ताईचं, कल्याण झालं माझ्या ताईचं, श्रीमंत सासर मिळालं. बापाला आनंद आहे. पण पोरगी फोन ठेवते घराच्या कोपऱ्यामध्ये जाते आणि काय मोकळून रडते का, मी माझ्या बापाला खोटं बोलले. खोटं बोलले का ती पोरगी खोटं बोलते माहिती? आज जर मी माझ्या बापाला खरी परिस्थिती सांगितली, रोज माझा नवरा दारू करून मला मारझोड करतोय, रोज त्रास देतोय बाबा, सुख नावाची गोष्ट माझ्या जीवनामध्ये नाही दिसतंय हो बाबा, नाही सांगत ती पोरगी. का सांगत नाही माहित आहे? पोरगी एकच विचार करते, माझ्या बापानं लाखो रुपये खर्च माझ्या लग्नासाठी केलाय, लाखो रुपये खर्च माझ्या बापाने लग्नासाठी केलाय, आणि आज जर मी माझ्या बापाला खरी परिस्थिती सांगितली तर माझा बाप 20 वर्ष जगण्याऐवजी माझ्या काळजीपोटी, माझ्या ताकदीपोटी 10 वर्षात जाईल. आणि ज्या वेळेला माझा बाप जाईल त्यावेळेला माझ्या आईच्या कपाळाचं कुंकू पुसायला जबाबदार मी असेल. याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच माता मावल्या बसलेल्या आहेत. दारुडा नवरा मिळाला, व्यसनी नवरा मिळाला, मारझोड करणारा नवरा मिळाला, पण मरेपर्यंत बापाला दुःखाचा निरोप दिला नाही. एवढं समर या मावल्यांचं समर्पण आहे. नाही बापू लई समर्पण असतो हे सांगून. अरे पहाडासारखा बाप आहे, पण त्या पहाडासारखा बाप जरी असला ना, त्या बापाची काळजी
करणारी मुलगी असते आणि मुलीची काळजी करणारा बाप असतो बरं. लय काळजी असते. एक लक्षात ठेवा, आयुष्यात पहाडासारखा बाप, हिमालयासारखा बाप उभ्या हयातीत कुणासमोर झुकला नाही, कधी कुणासमोर रडला नाही. पण एकुलती एक पोरगी ज्यावेळेला सासरी नांदायला जाते त्या बापाचं हृदय आठवा. बाप कठोर वाटतो ना तुम्हाला? बाप कठोर नाही. अरे एकुलती एक पोरगी ज्यावेळेला सासरी नांदायला जाते ना, चोरासारखा रडणारा सगळ्यात बाप असतो, लक्षात ठेवा. पोरगी माहेरी चालली ना, पोरगी बापाचं दर्शन घेते, पण बाप शून्यात नजर लावून बसलेला असतो. माय जसा लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तशी पोरगी आपल्या बापाच्या तोंडावरून हात फिरवते आणि सांगते, बाबा येते, बाबा वेळच्या वेळेला जेवण करत जा, बाबा वेळच्या वेळेला तुमच्या गोळ्या खात जा, बाबा माझी काळजी करू नका, बाबा चांगलं राहील, बाबा माझी कुठली तक्रार येणार नाही, बाबा. पण त्यावेळेला तो पहाडासारखा बाप काय म्हणतो माहित आहे? हे ताई जा तुझ्या माहेरी, तुझं कल्याण झालं, चांगलं श्रीमंत सासर मिळालंय, पण एक तुला आठवण सांगतो ताई, माझी काळजी करू नको, आता तुझा बाप मेला म्हणून समज. पोरगी म्हणते, बाबा असं का म्हणतात? हे बेटा तुला माहित नाही, अरे तू 5 वर्षाची असताना तुझी आई मरण पावली, तुझ्या आईचं नंतर तुझं पालन पोषण केलं, तुला सांभाळ केला. 25 वर्षापासून एक गोष्ट मनामध्ये जोडून ठेवलेली ती गोष्ट तुला सांगतो, माझी काळजी सोडतो आज. काय बाबा काय आठवण आहे? बाप म्हणतो, बेटा तुझ्या आईची दशक्रिया झाली, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलो तुला पाळण्यामध्ये ज्योती घालून, आणि पांडुरंगाला एकच प्रार्थना केली, हे पांडुरंगा तुला धनदौलत मागायला आलो नाही रे पांडुरंगा, नको मला तुझी धनदौलत प्रॉपर्टी नको, पण माझ्या या चिमुरड्या ताईचं लग्न होईपर्यंत मला जिवंत ठेव, ही बापाची अपेक्षा असते. हे ताई पांडुरंगाने माझी प्रार्थना मान्य केली, तुझा बाप मेला म्हणून समज, माझी काळजी सोड. पोरगी म्हणते, बाबा असं नका ना करू, माझ्यासाठी जिवंत राहायचंय बाबा, माझ्यासाठी तुम्हाला जगायचंय बाबा. बाप म्हणतो, नको माझी नको काळजी करू. याचा अर्थ काय? बाप जेवढं लेकीवर प्रेम करतो ना दादांनो, एवढीच मुलगी बापावर प्रेम करते. म्हणून एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आपला हिमालयासारखा बाप आहे ना दादांनो, तोपर्यंत त्या बापाच्या कष्टाची जाणीव ठेवा. आणि कधीतरी आपल्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा बघा ना, कधीतरी आपल्या बापाची फाटलेली बनेल बघा, कधीतरी सांगून जाईल किती मेहनत केली त्या बापाने. हे एक सांगू का? मायबापानं आपल्याला जन्माला घातल्याच्या नंतर त्यांना आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही. एकच प्रत्येक मायबापाच्या मुखातला शब्द असतो, आमच्या पोरानं नाही श्रीमंत झालं तरी नाही का, श्रीमंत होतील किंवा नाही होतील त्याला ते जिथे गमन असतं, पण ते कमवून ठेवलं ना मायबापानं, ते पोराने व्यवस्थित सांभाळावं आणि आमच्या म्हातारपणी आमचे लेकरं आमच्या जवळ असले पाहिजे, एवढीच मायबापाची अपेक्षा असते बरं का. म्हणून एक लक्षात ठेवा, आई वडील आहेत, हयातीत आहेत, तोपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांची सेवा करा, त्यांना प्रेम द्या, त्यांना स्नेह द्या, त्यांच्याशी 2 शब्द बोला. बाप आहे ना, दिवसातून मला असं वाटतं नाही तुम्हाला 2 टाइम म्हणता येत नाही, एक वेळेस म्हणा. आपला बाप असेल जवळचा, बाबा जेवण केलं का हो तुम्ही, एवढे एक वेळेस तरी विचारलं ना, त्या बापाचं पोट भरतं, त्या आईचं पोट भरतं. म्हणून खरं तर जगामध्ये अनेक देव आहेत, पण सगळ्यात श्रेष्ठ देव जर कोणते असेल तर ज्ञानोबा सुद्धा सांगतात, सगळं तीर्थाची येतोय जेका माता पितरे तया सेवेची दीन शरीरे लोन केले. का सेवा करायची मायबापाची माहिती आहे? जगामध्ये 3 आपल्यावर उपकार करतात, एक देवाचे उपकार आहेत, एक संतांचे उपकार आहेत, आणि 3रे उपकार आहेत मायबापाचे. भगवंताचे उपकार आहेत, त्यांनी देह दिलाय. संतांचे उपकार आहेत, आपल्याला त्यांनी जगणं शिकवलंय. आणि मायबापाचे उपकार आहेत, हा देह त्यांनी आपल्याला त्यांच्या उदरातून आपल्याला हा देह दिला. म्हणून त्या मायबापाचे उपकार आहेत. मला असं वाटतंय आळंदी असेल, पंढरपूर असेल, अनेक कुठली तर देवस्थानं असतील, अनेक तीर्थांतर असतील, त्या ठिकाणी जाता येत नसेल ना, जाऊ नका.
पण सगळ्यात तीर्थाचं माहेर घर कोण असतं तर ते मायबाप आहे. मायबाप आहे ते काय मोठे पाचपोर बाबांचं वाक्य आहे. बाबा सांगत असतात त्याला कमी कष्टामध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल ना त्याने एवढं काम करा. घरातील म्हातारे मायबाप आहेत ना त्यांची सेवा करा. म्हातारे मायबाप आहेत एवढी सेवा करा, एवढी सेवा करा. म्हातारा बाप आपला खातेवर आहे, म्हातारी माय आपली खातेवर आहे. आता उठता येत नाही, गुडघे दुखतात, गुडघे दुखतात, नाही उठता येत, उंकायचंय त्यांना, उंकायचंय पण आता उठताच येत नाही. कमी कष्टामध्ये त्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल ना त्या म्हाताऱ्या माईजवळ जा, म्हाताऱ्या बापाजवळ जा, दोन हाताची वंदळ करा. म्हाताऱ्या बापाची तुमची हातावर घ्या, म्हाताऱ्या आईची तुमची हातावर घ्या. लागलंच तर बाजूला टाकून द्या, स्वच्छ हात धुवा. बाबा गोड सांगतात. बाबा म्हणतात तुम्ही जर म्हाताऱ्या मायबापाची एवढी सेवा कराल ना उभ्या हयातीत त्या व्यक्तीला कोणाच्या समोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. ही मायबापाच्या सेवेची ताकद आहे. केली पाहिजे, त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. आणि मायबापाचे उपकार जगामध्ये एखाद्याने आपल्यावर परोपकार केला तर त्याचा फेडता येईल उपकार, बरोबर आहे की नाही. उपकाराची परतफेड कशी होते. आता इथं बसले मोहन महाराज, त्यांनी जर मला काही दिवसासाठी काही गरज पडली, काही पैसे उचलून मला दिले, हा माझ्यावर उपकार झाला. आणि परत त्यांना गरज पडली, मी त्यांना परत पैसे दिले. या उपकाराची काय म्हणतात, याला फेड म्हणतात. माय बापाच्या उपकाराची फेड करता येत नाही. एखादा म्हणू शकत नाही 9 महिने 9 दिवस माझ्या माईने मला गर्भात वाढवलं, किती पैसे द्यायचे आई सांग. फेडणारे पैसे देऊ उपकार नाही फेडू शकत. म्हणून मायबाप हो तया सेवेश धीर शरीरे लोट किजे आहेत. मायबाप ना तोपर्यंत त्यांना जपा. नका जाऊ आनंदीला जाता येत नसेल पण रोज माईचं दर्शन घ्या, रोज बापाचं दर्शन घ्या. कुंडलीने काय केले, उभे केले परब्रह्म. सगळ्यात सोपी भक्ती खऱ्या अर्थाने मंदिरातला देव भक्ती केल्याच्या नंतर प्रसन्न होतो, बरोबर आहे की नाही. पण मला असं वाटतंय कुठलीच भक्ती न करता प्रसन्न होणारे देव जर कोणते असेल की आपली आई आहे आणि तो आपला पहाडासारखा बाप आहे. निस्वार्थ प्रेम करणारे मायबाप असतात. म्हणून त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या सेवेमध्ये नित्याने राहिलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे त्यांच्यावर. कारण की मायबाप हो एकदा ढगाच्या आड गेलेला सूर्य आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल, नक्की मिळेल. ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा पाहायला मिळेल. पण एकदा माती आड गेलेली माय आणि माती आड गेलेला बाप पुन्हा नाही पाहायला मिळणार, हो नाही पाहायला मिळणार नाही. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. आणि ज्याच्या जीवनातील माय गेली आणि ज्याच्या जीवनातील बाप गेला ना त्यांना माय बापाची किंमत विचारा. जगात श्रीमंत माणूस कोणता आहे माहिती. अरे जोपर्यंत आपला बाप आपल्या घरामध्ये असतो ना, जोपर्यंत आपली आई घरामध्ये असते ना तोपर्यंत घर भरल्यासारखं दिसतं. रिकामा असू द्या घर, पण जोपर्यंत घरात माय बाप आहे तोपर्यंत घरातलं भरल्यासारखं दिसतं. पण ज्या दिवशी आपला बाप जातो, ज्या दिवशी आपली माय जाते, कितीही भरलेलं घर असू द्या रिकामं वाटलं जातं. म्हणून जगात तो श्रीमंत आहे ज्याचे मायबाप श्रीमंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या कष्टाची, त्यांच्या प्रेमाची, आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे, जाणीव ठेवली पाहिजे. कारण की गेलेली व्यक्ती पुन्हा नाही मिळत. गए हुए कधी आते नाही, उनकी याद बहुत सताती है. नंतर शेवटी जे राहतात ना दादांनो, आठवते राहतात मला, दुसरं काही शिल्लक राहत नाही. अरे जगामध्ये सगळ्यात जास्त लेकरासाठी समर्पण कोणाचं असेल तर ते मायबापाचं समर्पण आहे. आनंदी आपल्याला जवळ आहे. कधीतरी विचार करा, आज ज्ञानोबा आहे, विश्वाची माऊली, थोर जास्ती ख्याती, अशा ज्ञानोबांचा गुणगौरव केलाय. फुकट गुणगौरव झाला का. अहो त्याच्यासाठी आमच्या विठ्ठल पंताने एका बापानं आमच्या लेकरांना स्वीकारावं, या समाजाने शुद्धीपत्र द्यावं, समाजाने सामील करून घ्यावं. याच्यासाठी विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेने
आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यावेळेला विश्वाची माऊली घडली हो. मायबापाच्या समर्पणाशिवाय आणि मायबापाच्या संस्काराशिवाय मायबाप कुणी जीवनामध्ये मोठं होत नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज आपण गुणगौरव करतो. आजही कुणाला सांगावं लागत नाही शिवाजी महाराज की जय म्हणा म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या तोंडातून अपशब्द येत का? छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य पराक्रम आपल्या नजरेसमोर हृदयात आपल्या आहे, त्याच्यामुळे अपशब्द येतो. पण त्याच्या पाठीमाग आई जिजाऊ साहेबांचे उपकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि शहाजी राजांचे उपकार आहे. लक्षात ठेवा, आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार देऊन घडवलं वाढवलं. हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आई जिजाऊ साहेबांची मेहनत आहेच ना? आहे. कारण की आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांची सामान्यरित्या काळजी घेतली नव्हती, विशेष स्वरूपाने काळजी घेतली होती. असं सांगतात शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये, एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं वय अवघं 5 महिन्याचं होतं. 5 महिन्याचं. आणि काही गणित अचानक शिवनेरी किल्ल्यावर हल्ला करतात. त्यावेळेला आई जिजाऊ साहेबांना 5 महिन्याच्या शिवाला हातावर घेतलं. त्याच्या डोळे भरून त्याच्याकडे पाहिलं होतं आणि विचार करत होते, आता स्नेहाचा विचार करावा या स्वराज्याचा विचार करावा असा विचार डोक्यात चालला होता. त्यावेळेला आई जिजाऊ साहेबांनी सांगितलं, हा माझा स्नेह आबाजीच राहील. कुठेतरी आज ठेवलेला गडावरचा आबाजीच राहील, पण गेलेलं हे स्वराज्य, गेलेला हा धर्म पुन्हा येणार नाही. कारण की स्नेहापेक्षा सुद्धा धर्माचा विचार केला पाहिजे, स्वराज्याचा विचार केला पाहिजे. आई जिजाऊ साहेबांनी निर्णय घेतला. एका दासीला बोलवलं आणि त्या दासीला सांगितलं, बघ आत्ताच्या आत्ता आम्हाला युद्धाला जावं लागतंय, पण युद्धाहून येईपर्यंत शिवबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझी आहे. त्या दासीने 5 महिन्याच्या शिवबाला आपल्या हातावर घेतलं आणि आई जिजाऊ साहेबांना एक वाक्य सांगितलं, आई साहेब काळजी करू नका, मलाही 7 महिन्याचं लेकरू आहे, पण आई तुळजा भवानीची आण घेऊन सांगते की पोटच्या पोरापेक्षा सुद्धा शिवबाचा सांभाळ चांगला करेल. निश्चिंत राहावं जावं आपण आई साहेब. आई साहेब गेल्या घरामध्ये 5 महिन्याचं लेकरू आहे, किती वेळ थांबणार आहे ते? रडायला लागले शिवबा. काही केल्या शिवबाचं रडणं थांबे का? काय करावं? जबाबदारी घेतली. शिवबाचा घसाटा कोरडा पडतोय, काय करावं विचार करत होती ती दासी. पण शेवटी विचारामध्ये निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्याच्या नंतर पोटच्या पोराला त्या दासीने बाजूला केलं. ऐका बरं, पोटच्या पोराला बाजूला केलं आणि हिंदवी स्वराज्याचा राजा आपल्या पदराखाली घातला आणि आपल्या अंतकरणातील 2 घोट शिवबाला पाजले आणि पाजल्याबरोबर शिवबाचं रडणं थांबलं. पाळण्यामध्ये झोपी गेले. पण सायंकाळच्या वेळेला आई जिजाऊ साहेब गडावर आल्या. पहिलं त्या दासीकडे गेल्या. त्या दासीला सांगितलं, ज्या शिवबाला म्हणजे आई साहेब झोपलाय, तो कसा झोपलाय, त्याला भूक नाही लागली का? त्या दासीने सांगितलं, आई साहेब खरं सांगू तुम्हाला, भूक लागली होती त्याला. मग काय केलं? आई साहेब कसं सांगू तुम्हाला, लई मोठं धाडस केलं आई साहेब. मी दासी आहे तुमच्या घरातील, मोलकरी नाही तुमच्या घरातील. आता काय केलं सांग? काही नाही आई साहेब, तुम्ही गेल्यावर शिवबा थोडे वेळ चांगले खेळले, पण नंतर रडायला लागले. आता काय केलं सांग ना? काही नाही आई साहेब, माझ्या पोटच्या पोराला बाजूला केलं आणि शिवबाला माझ्या पदराखाली घातलं आणि माझ्या अंतकरणातील 2 घोट दुधाचे पाजले. आई साहेबांनी स्मित हास्य केलं आणि ते म्हणले इकडे शिवबाला. आई साहेबांच्या समोर हात जोडले, आई साहेबांचं दर्शन घेतलं आणि आई साहेबांनी तिच्या पाठीवरून थाप मारली. म्हटलं तुझं कौतुक करावं एवढं थोडं आहे, अभिनंदन आहे तुझं. मोडभर मोहरा घेतल्या त्या दासीच्या पदरात घातल्या आणि म्हणले, जा तुझ्या ठिकाणी जा. 5 महिन्याच्या शिवबाला घेतलं आणि आपल्या महालामध्ये गेल्या. आणि गेल्याबरोबर 5 महिन्याच्या शिवबाकडे पाहिलं सुद्धा नाही, मग दृष्ट सुद्धा नाही काढली.
आई जिजाऊ साहेबांना शिवबाचं मुखकमल पाहिलं नाही. 5 महिन्याच्या शिवबाला असं उभं धरलं. आई वडिलांचे संस्कार सांगतो तुम्हाला. आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना कसं घडवलं असं उभं धरलं आणि 5 महिन्याच्या शिवबाच्या नरड्यामध्ये बोट घातलं. का माहित आहे? पिलेलं दूध जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत बोट बाहेर येत. 5 महिन्याचं लेकरू आहे. काय त्याचा आत्मा म्हटला असेल? शिवबाने ते दूध बाहेर टाकले, उलटी केली. त्यावेळेला आई जिजाऊ साहेबांचं अंतःकरण भरून आलं, डोळ्यामध्ये पाणी आलं, रडायला लागल्या. लई वेदना दिल्या मी शिवबाला, आपल्या हृदयाला लावलं. पण तेवढ्या ते त्या सखीने पाहिलं आणि आई जिजाऊ साहेबाला सवाल केला, आई साहेब त्या दासीने दूध पाजलं म्हणून कौतुक करणाऱ्या तुम्ही आणि पाजलेलं दूध बाहेर काढणारे तुम्ही असं का वागल्या? 2 टप्पी का वागल्या अशा? आई जिजाऊ साहेबांना दिलेलं उत्तर फार खूप आहे. सगळ्या मायबाबांनी आपल्या लेकरासाठी घरी घेऊन जा. आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना एवढ्या सहजासहजी नाही घडवलं. किती बारीक बारीक गोष्टीची काळजी घेतलेली आहे. आई जिजाऊ साहेब म्हणतात, हे बघ सगळी मी पिलेलं दूध बाहेर का काढलं माहित आहे? अभिनंदन मीच केलं तिचं. तिच्यासारखं नाही करू शकत काम. माझ्या पश्चात पोटच्या पोरापेक्षा सुद्धा माझ्या शिवबाचा सांभाळ त्या दासीने केला ना, त्याच्याबद्दल तिचं अभिनंदन मी करते. पण पिलेलं दूध का बाहेर काढलं हे सांगा मला. त्यावेळेला आई जिजाऊ साहेबांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. आई जिजाऊ साहेबांनी सांगितलं, सखी सांगू मी पिलेलं दूध बाहेर का काढलं माहित आहे? आज माझा शिवबा एका दासीचं दूध पिला आणि आज माझा शिवबा एका दासीचं दूध पिऊन उद्या जर मोगलांचा दास बनला, हे कदापि आम्हाला सहन होणार नाही. अरे माझ्या शिवबाला मोगलांचा दास बनवायचं नाही, माझ्या शिवबाला मोगलांचा गुलाम बनवायचं नाही, तर माझ्या शिवबाला हिंदवी स्वराज्याचा राजा बनवायचंय. म्हणून पिलेलं दूध बाहेर काढलं. आला आपल्या लक्षात? एवढे आई जिजाऊ साहेबांना संस्कार शिवबावर केले. हे सूर्यप्रकाशाचं सत्यच आहे. पण माझा शिवबा या स्वराज्याचा राजा बनला पाहिजे, माझ्या शिवबानं हे स्वराज्य उभा केलं पाहिजे. याच्याकरता मोगलांची चाकरी करणारा शहाजीराजे भोसले आपल्या तरी लक्षातच येत नाही दादा. आईचा ओलावा, आईचं प्रेम याच्या जाणीव आपल्याला पावला पावलाला होत जातो. पण बापाच्या कष्टाची जाणीव कधी होत नाही आपल्याला. म्हणून लक्षात ठेवा, बाप काय असतो माहित आहे? बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर त्याच्या घामाच्या थेंबात लाडाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. मशाल काय करते? स्वतः पेटत असते पण प्रकाश देण्याचं काम करते. अगदी त्याचप्रमाणे आपला बाप उद्या आयुष्यभर झिजत असतो, सगळ्या परिवाराला सुखाचं समाधानाचं ठेवण्याचं काम करत असतो. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब. आणि कधीतरी आठवा आपला बाप त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी तिकड जोडलेली, आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली, आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, कुणी नाना म्हणताना, उडी हुंद का गाठतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. बाप कष्टाचा काबाणी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेलं
माझ्या बापाच्या गोत्राला सदाची गाळ जोडलेलं बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या. अर्थात मायबापू बापाविषयी किती बोलावं, बापाचे उपकार नाही भेटू शकत हो. आपला बाप जर आपल्या पाठीमागे असेल ना, माणसाला आयुष्यामध्ये कशाचीच करू करता नाही. टाटा बिर्ला मोठ्या मोठ्या लोकांच्या शब्बासकीमध्ये जी ताकद नाही ना, ती बापाच्या शब्बासकीमध्ये ताकद असते. पण काय मला जे जीवन असत आहे. आज बघा लांबकडे परिवार, 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, इतके सुखाचे दिवस आले, बरोबर आहे की बरेचदा असंच होतो. सगळं चांगलं काय येत, आता घर होतं, बंगला होतो, गाडी सगळं आहे, पण आपलं कौतुक करणारं व्यक्तिमत्व त्यावेळेला गेलेलं असतं. दादा खरं तर हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्या पाठीवर आपल्या बापाची शबासकीची छाप असेल ना, लय माणसाला मोठा आधार असतो. सगळ्या परिवारामध्ये सगळं काही भरपूर होतं महाराज, पण अचानक काळाने गाणा घातला आणि गोड व्यक्तिमत्व आदरणीय नाना या ठिकाणी आपल्याकडून गेले. मायबापू असंच आहे महाराज. ज्या दिवशी आपल्या जीवनात चांगले दिवस आले, रामायणामध्ये अशी घटना घडली ना, रामप्रभूचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर राजा दशरथाने असं सांगितलं होतं काय की आता मी राजपद सोडतोय, रामप्रभूला अयोध्येचा राजा बनवतोय. त्यावेळेला अयोध्येतील सगळ्या लोकांना आनंद झाला होता, वा आम्हाला नवीन राजा मिळतोय, नवीन राजा मिळतोय, बरोबर आहे की नाही. नवीन राजा मिळाल्याच्या नंतर माणसाला आनंद असतो, कारण की त्याच माणसाचा कंटाळ येतो माणसाला. आनंद होता, पण महाराज किती कर्माची गती दुस्तर आहे, किती प्रारब्धाची गती दुस्तर आहे. ज्या दिवशी रामप्रभूचा राज्याभिषेक होणार होता, त्याच दिवशी रामप्रभूला वनवासात जावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे आज आमकडे परिवारानं आज सुखाचे समाधानाचे दिवस आले होते. काही कमी नव्हतं घरामध्ये, आता बसून राहायचं होतं, आनंदात खायचं होतं, राहायचं होतं, परमार्थ करायचं होतं. पण याच काळामध्ये आधार देणारं बाप नावाचं व्यक्तिमत्व गेलं. खऱ्या अर्थाने जाण्याला हा परिवार अत्यंत दुःखी आहे. सगळे ग्रामस्थ मंडळी त्यांच्या जाण्याला दुःखी आहेत. खऱ्या अर्थाने भगवंताकडे आपण एकच प्रार्थना करूया की आदरणीय नानांना भगवंताने आपल्या ज्योतीमध्ये सामील करून घ्यावं आणि यांच्या आत्म्यात चिरकाल शांती लाभो. आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो. शेवटची भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी समर्पित करतो. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबाच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मायबाप सज्जनांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आदरणीय आमचे बाबाजी साहेब वरकडे यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण मला दिलं.